नमस्कार, मी हे शेख मोहसिन आणि आपण बघत आहेत मराठवाडा तेज न्यूज. आशा केंद्र फुलतामा म्हणले लगेच लोकांच्या लक्षात येते की हे पॅरालिसिससाठीचे फेमस गाव आहे आणि हॉस्पिटल्स आहे. आणि या ठिकाणी आपल्यासोबत तज्ज्ञ माझ्यासोबत बसलेले आहेत. यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की पॅरालिसिस म्हणजे काय आणि हे आजार कसं होतं आणि सुरुवातीला ह्याची ट्रीटमेंट कशी घ्यावी आणि कोणत्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे की सुरुवातीला, जेणेकरून कसं पेशंटला जे बरं होईल, कसं बरं होतं, काय बरं होतं, याच्यासाठी नेमकं स्पेशल तज्ज्ञ ह्याला गरज असते. आणि ते तज्ज्ञ कसं भेटेल, का भेटेल आणि पेशंटला कशा पद्धतीने चांगलं करता येतं. माझ्यासोबत तज्ज्ञ ह्या आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. सर, नेमकं पॅरालिसिस म्हणजे काय हे लोकांना बरंचसं वाटतं की पॅरालिसिस कसं होतं, काय होतं आणि सुरुवातीला त्याचे लक्षण काय असते त्याच्याबद्दल आपण माहिती सांगावी. आणि मला वाटतं की ह्या पेशंटबद्दल सांगण्यापेक्षा सुरुवातीला आपलं परिचय आणि हॉस्पिटलचं थोडीशी माहिती हे सांगावी. प्रथमतः नमस्कार, मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी डॉक्टर धनंजय धनवटे, आशा केंद्र पुणतांबा. हे बेसिकली हा एक कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट मुंबई यांचा एक प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टचा मी डायरेक्टर आहे. आता आशा केंद्र जे आहे 1984 साली स्थापन झालेलं होतं आणि 84 सालापासून विविध प्रकारच्या आजारांवरती आशा केंद्र काम करत आलं. आणि आम्हाला असं आढळून आलं की आमच्या जे काही उपचार पद्धती आहे हे मिक्स उपचार पद्धती आहे आणि या उपचार पद्धतीमध्ये पॅरालिसिस या आजाराला चांगल्या पद्धतीने आम्ही न्याय देऊ शकतो. आशा केंद्रामध्ये पॅरालिसिस कुठल्याही प्रकारचा असेल तर त्याच्यावरती इलाज होतो. जे आजार कुठं बरे नाही झालेले असे आजार सुद्धा आमच्याकडे खूप प्रमाणात बरे झालेले आहेत. चेहऱ्याचा पॅरालिसिस हा एक मोठी समस्या आपल्याला जाणवते. त्या पॅरालिसिसचा देखील आपल्या इथं चांगल्या पद्धतीने इलाज होतो. जे मतिमंद बालक असतात, ज्यांचे मतिमंद म्हणता येईल, गतिमंद म्हणता येईल, पण जे बालक जन्मतः किंवा काही दिवसांनी त्याला काही आजार झाला आणि ते पॅरालिसिस झालं तर त्याच्यावरती पण देखील आपल्या इथे इलाज होतो. मणक्यांच्या आजारावरती देखील बऱ्यापैकी इलाज होतो. जिथपर्यंत इलाज करायचा आहे त्याची मर्यादा आम्ही ठरवून घेतलेली आहे. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरची पण गरज भासते. त्यानंतर येतं की सांधेवात. या सांधेवातासाठी सुद्धा आम्ही बऱ्यापैकी इलाज करतो. आणि न्यूरायटिस म्हणजे हातापायाला मुंगे येत राहणे किंवा अशा प्रकारचे असतात, तर त्यांना देखील आपल्या चांगल्या पद्धतीने आपण इलाज करत असतो. सर, या ठिकाणी आपण बऱ्याच वेळेस बघत आहे की आता फुलतांबाने येणं जाण्यासाठी लोकांना काही माहिती नसतात किंवा माहिती जरी असली तर ताबडतोब एखाद्या साध्या डॉक्टरकडे जर जातात ते त्यांना वाटतं की साध्या डॉक्टरला कधी पॅरालाइज झालं का नाही त्यांना नेमकं काही कळत नाही. अशा वेळी ते साधारण डॉक्टरकडे गेलं तर त्याच्यामुळे ते लोकांना किती इफेक्ट होऊ शकतो, त्याचं रिॲक्शन काय असतं का? मुळात आपल्याला असं आढळून आलं की आपल्या हातापायाला मुंग्या येत आहे, आपले डोकं जड झालेलं आहे, आपल्या डोक्यामध्ये मुंग्या येत आहे किंवा जड झालेलं आहे आणि शरीर जड वाटायला लागलं, तर आपण आपले जे साधे डॉक्टर आहेत त्या फॅमिली डॉक्टर म्हणतो आपण त्याला, त्या डॉक्टरकडे जा. त्यांच्याकडे ब्लड प्रेशर वगैरे सगळं तपासून घ्या. जर त्यांना काही लक्षणं वाटली तर ते आपल्या जवळच्या MD डॉक्टरकडे पाठवतील किंवा जे काही जवळचं हॉस्पिटल असेल त्या हॉस्पिटलमध्ये आपण इलाज करून घेऊ शकता. त्यामध्ये ते CT स्कॅन करतील. CT स्कॅन, रक्ताच्या तपासण्या झाल्या की तुम्हाला जर पॅरालिसिस सारखं वाटलं तर ते लगेच तिथं जवळच्या जवळ इलाज करणं गरजेचं असतं. जितक्या लवकर आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचवतो, मग ते कुठल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवा, तर तिथे जितक्या लवकर इलाज होईल तितक्या लवकर पॅरालिसिस लवकर बरा होतो. परंतु जर समजा रात्री झालाय आणि सकाळी समजलं तर त्या पॅरालिसिसला कव्हर व्हायला वेळ लागतो. मग तिथे इलाज करून सुद्धा पेशंट लवकर बरा होत नाही. मग असे पेशंट आमच्याकडे येऊन बऱ्यापैकी नीट होतात. पहिले जे कोणी आमच्याकडे बरेचसे MD डॉक्टर्स असतील, आमचे न्यूरो सर्जन्स असतील, न्यूरो फिजिशियन्स असतील, जे काही आमच्या वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर्स आहेत ज्यांना आशा केंद्र ही संस्था बघून गेलेले आहेत आणि एक चांगल्या पद्धतीचं न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजे की पॅरालिसिसच्या रुग्णांना परत त्यांच्या पायावरती उभं करण्यासाठी आम्ही जे श्रम घेतो ते अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी इथे येऊन बघून गेले. त्यांनी आमचं फार कौतुक केलं. त्यांचे सर्व पेशंट्स ते आमच्याकडे इथं पाठवतात आणि ते पेशंट बरे करून आम्ही पुन्हा त्यांच्याकडे पाठवतो. त्यामुळं या गोष्टीला तुमच्या जवळचा डॉक्टर, फॅमिली डॉक्टर, तुमचा फिजिशियन म्हणजे MD डॉक्टर, तुमचा न्यूरो सर्जन, न्यूरो फिजिशियन आणि त्यानंतर आमची गरज भासते.
त्यामुळे तुम्हाला या सगळ्यांची कॉन्टॅक्टमध्ये राहणं गरजेचं आहे. सर, यामध्ये अनेक लोकांना ही समस्या येते की त्याच्या कोणती थेरपी हे या ठिकाणी वापरली जाते आणि कोणत्या डॉक्टर्स याला गरजेचं असते, त्याच्यामुळे त्यांचं ट्रीटमेंट या ठिकाणी चांगलं व्हावं आणि ह्यासाठी कुठल्या थेरपीसाठी आपण वापर करत आहेत हे पेशंटला बऱ्याच लोकांना माहिती नसतं. याच्याबद्दल आपण काय सांगणार? मुळात आपल्याकडे 2 प्रकारचे पेशंट असतात. एक तातडीने पॅरालिसिस झालेले पेशंट असतात, त्यासाठी आपल्याकडे सिटी स्कॅन आहे. हे सिटी स्कॅनसाठी आपल्याकडे एक MD रेडिओलॉजिस्ट आहेत, जे पूर्ण वेळ आपल्याला वेळ देतात आणि त्यामुळं एक रेडिओलॉजिस्टची आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरची ओपिनियन भेटते. आमच्याकडे MD पॅथॉलॉजिस्ट आहेत, जे रक्ताचे सर्व तपासण्या अत्याधुनिक लॅब आहे, जेणेकरून आपण त्या व्यवस्थित तपासणी करतो. गेल्या 20 वर्षापासून आपल्याकडे जे डॉक्टर आहेत, MBBS डॉक्टर आहेत, ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला इलाज होतो. आपल्याकडे जवळपास 12 ते 13 आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक उपचार पद्धती चालते. त्यानंतर आपल्याकडं मास्टर्स फिजिओथेरपिस्ट आहेत आणि बॅचलर्स फिजिओथेरपिस्ट देखील आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या फिजिओथेरपीचे व्यायाम दिले जातात. त्यामुळे एक टीम आमची फार स्ट्रॉंग आहे. त्यामध्ये आमच्याकडे नर्सिंग स्टाफ चांगला आहे, ॲक्युपंक्चर स्पेशलिस्ट डॉक्टर्स आहेत, योगाचे डॉक्टर्स आहेत आणि हे सर्व एकत्रित करून आपण ती थेरपी आपण इथं वापरण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये मुळात पहिल्या पॅरालिसिससाठी आम्ही जी महत्त्वाची थेरपी यूज करतो ते म्हणजे ॲक्युपंक्चर, पंचकर्म आणि फिजिओथेरपी आणि योगा. ह्या सगळ्या थेरपी देत असताना हे एकत्रितरित्या कशा पेशंटला फायद्याचे होईल ते आमची तज्ज्ञ डॉक्टरची टीम ठरवते आणि प्लॅनिंग करून आम्ही त्या पेशंटला ते थेरपी देतो. यामध्ये पेशंटला सगळ्यात महत्त्वाचं पथ्य पाळणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्याकडे डायटिशियन आहेत, ते डाएट देतात. ज्यांना बोलायला येत नाही अशा लोकांसाठी स्पीच थेरपिस्ट आहेत, ते स्पीच थेरपी देतात. अशा प्रकारच्या थेरपी आम्ही इथं उपचार पद्धती वापरतो. बऱ्याच ठिकाणी असं पाहण्यात आलेलं आहे की आशा केंद्र ह्या नावाने अनेक लोकांनी आशाच्या नावाने अजून एक ॲड करून त्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की नेमकं हे आशा केंद्राचाही एक भाग आहे आणि ह्यामध्ये लोकांना फसवणूक होते. अशा वेळेस आपल्याकडून काही लोकांना माहिती खरं आशा केंद्र कुठं आहे, कसं त्यांच्यापर्यंत संपर्क साधता येईल ते आपण सांगा. मुळात कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टने चालू केलेले हे आशा केंद्र जे आहे ते 40 वर्ष झालेले पूर्ण आणि या 40 वर्षामध्ये आशा केंद्राने अनेक चढ उतार बघितले. आशा केंद्राच्या नावाचा दुरुपयोग करून अनेकांनी पेशंटला लुटण्याचा प्रयत्न करत आहे. अशा सर्वांवरती आम्ही पायबंद घालण्यासाठी हायकोर्टातनं त्यांना नोटिसा काढल्या आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करतोय. परंतु तरीही लोक आशाच्या पुढे काहीतरी नाव लावून किंवा आशाच्या नंतर नाव लावून त्याचा वेगवेगळ्या प्रकारे पेशंटला फसवण्याचं काम चालूच आहे. सगळं थेरपी जे आहेत, जी आमची रिसर्च थेरपी आहे आणि रिसर्च थेरपीचा वापर करण्याचा प्रयत्न करतात, परंतु परत पेशंटची लूटमार झाल्यानंतर पेशंट आमच्या आशा केंद्रात येऊन थांबतं. सर, आपल्या हॉस्पिटलमध्ये नेमकं पेशंटला येण्यासाठी म्हणजे त्यांना वेळ कशी असते, त्यांची ॲडमिशनची कशी अशी व्यवस्था असते आणि त्यांना लागणारं जे खर्च असतात ते कशा पद्धतीनं केलं जातं याबद्दल आपण माहिती सांगा. बेसिकली आमचे जे थेरपी आहे तर आमचं हॉस्पिटल हे 24 तास चालू असतं. 365 दिवस आम्ही या दवाखान्याचा पेशंटला सेवा देण्याचा प्रयत्न करतो आणि 10 दिवसाची थेरपी असते. 10 दिवसाला पेशंटला राहण्यासाठी 2,000 रुपयापासून म्हणजे 10 दिवसाचे 2,000 रुपये तर 12,000 रुपये राहण्याचा खर्च येऊ शकतो. म्हणजे प्रत्येकाच्या कॅटेगरीप्रमाणे लोक घेतात. कोणी 2,000चं घेतं, कोणी 5,000चं घेतं, कोणी 7,000चं घेतं. म्हणजे दिवसाला 500 रुपये, 700 रुपये आणि 1,200 रुपये असे कॅटेगरीच्या रूम्स आम्ही प्रत्येक पेशंटच्या सुविधेनुसार त्याला काय सुविधा पाहिजे नाही त्यानुसार आपण त्या रूम्स दिलेल्या आहेत. आणि आमची थेरपी पूर्णपणे थेरपी जी आहे तर याला 5,000 ते 6,000 रुपये आपल्या इथं खर्च येतो. साधारणतः दर महिन्याच्या 1, 11 आणि 21 तारखेला आमच्या इथं बॅचची भरती होती, जिथे साधारणतः 250 पेशंट आमच्याकडे एका वेळेला इलाज करतात. साधारणतः 100 ते 125 पेशंटचे आम्ही इथं राहण्याचा बंदोबस्त केलेला आहे आणि आताही अजून एक काही सुविधा करण्याचं काम चालू आहे. 20-25 पेशंट अजून अधिक राहायला सुरुवात होती. बाकीचे पेशंट गावामध्ये रूम घेऊन राहतात, काही जण अपडाऊन करतात आणि अशा प्रकारे आशा केंद्रामध्ये साधारणतः 250-300 पेशंट येतात आणि रोजचे रुग्ण जे बाहेरून येतात त्यांची संख्या वेगळी आहे. साधारणतः रोजचे 150 ते 200 रुग्ण हे आशा केंद्रामध्ये रोज इलाजाला येत असतात आणि ते विविध भागातून येतात. ते फक्त महाराष्ट्रातूनच येत नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून
पेशंट हा आशा केंद्रात येतो आणि पूर्ण भारतातून देखील येतो आणि आता बरेचसे पेशंट फॉरेनवरून सुद्धा यायला लागले आहे. आणि मी तुम्हाला आनंद वाटेल की आपल्या म्हणजे महाराष्ट्राचेच एक डॉक्टर गेल्या 40 वर्षापूर्वी ते अमेरिकेत स्थायिक झालेले आणि तिथे एक प्रसिद्ध डॉक्टर रेडिओलॉजिस्ट म्हणून आहेत. त्यांनी देखील आशा केंद्रामध्ये त्यांना पॅरालिसिस झाल्यावर ते तिथं बरे झाले, परंतु त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला आशा केंद्रात जाऊन इलाज करायचा आहे. ही आपल्या भारतीय उपचार पद्धतीची खासियत आहे. अनेक पेशंट फॉरेनमधून, एक कॅनडामधून पेशंट आले होते जे 4 महिने बेडवर होते, परंतु तिथे ते बरे नाही झाले आणि आशा केंद्रामध्ये काही त्यांना सांगितलं की आता पेशंट फक्त बेड रिडन राहील आणि ते पेशंट भारतात येऊन 20 दिवसासाठी इलाजाला आलं आणि 20 दिवसात ते पेशंट उभं राहिलं. त्याने आम्ही पुढचा इलाज आम्ही कॅनडामध्ये करू. परंतु ही भारतीय उपचार पद्धतीची ताकद आहे की जिथे अमेरिका किंवा अमेरिकेवरून देखील बरेचसे पेशंट येत आहेत. आणि हे सगळी भारतीय उपचार पद्धती म्हणजे आयुर्वेद शास्त्र जे आपल्या ऋषीमुनींनी जे शास्त्र उभं केलेलं आहे, आपली फिजिओथेरपी आहे ही मॉडर्न थेरपी आहे आणि ॲक्युपंक्चर थेरपी ही चायनीज थेरपी तशी ती भारतामध्येच तयार झालेली होती, पण तिचा विस्तार हा चायनामध्ये झाला. तर ह्या सर्वांचं एकत्रितकरण करून आपण हे इलाज करून त्यांना पेशंटला व्यवस्थित करतो. तर यामध्ये एक लास्ट शेवटचा प्रश्न असा आहे की लोकांना ज्यामध्ये समजा आपल्याला संपर्क साधायचा आहे याच्यासाठी आपल्याला संपर्क नंबर काही हेल्पलाईन नंबर आहे का, आणि यासाठी आपल्याला कुठं संपर्क करावा लागेल त्यांना ते सांग. आपल्याकडे आपली वेबसाईट तयार झालेली आहे आशा केंद्राची. ती वेबसाईट आहे. फेसबुकला आपल्या आशा केंद्र पुणतांबा जर टाकलं तर तुम्हाला फेसबुकला भेटेल. जस्ट डायलला देखील तुम्हाला आमचे सर्व नंबर भेटतील. आणि मुळात जर मी आपल्याला दाखवू इच्छितो की अशा प्रकारचे ब्रोशर्स आम्ही दिलेले आहेत आणि यामध्ये आमचे नंबर टाकलेले आहेत की 02423 299 998 299 999 अशा 2 प्रकारचे लँडलाईन नंबर आहेत. आणि आमचे मोबाईल नंबर देखील आम्ही नेटवर आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. तर बरेचसे लोक जस्ट डायलवरून घेतात, फेसबुकवरून घेतात, यूट्यूबला आमचे सर्व व्हिडिओज आहेत. यूट्यूबला जर आपण आशा केंद्र CDT आशा केंद्र जर गेलात तर आपल्याला आमचं चॅनल देखील बघायला भेटेल, ज्यामध्ये अनेक लोकांचे टेस्टिमोनियल्स आपण इथं सादर केलेले आहेत. आणि आपलं स्वतःचं एक रिसर्च सेंटर असल्यामुळे हे एक इंटरनॅशनल जर्नलमध्ये आपल्या जवळपास 4 ते 5 पब्लिकेशन्स आपल्या तिथं पब्लिश झालेले आहेत. आणि नॅशनल जर्नलमध्ये देखील 7 ते 8 नॅशनल जर्नलमध्ये देखील आपल्या केस स्टडीज प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि आपण जवळपास एक 24 गोष्टींवरती रिसर्च करून त्याचा पॅटंट आपण इथं मिळवलेला आहे. आशा केंद्रामध्ये जर यायचं ठरलं तर श्रीरामपूरवरून येता येईल, कोपरगाववरून येता येईल. जर आपल्याला फ्लाईटने यायचं असेल तर शिर्डीमध्ये उतरता येईल. रेल्वेने जर यायचं असेल तर पुणतांब्याला देखील रेल्वे स्टेशन आहेत, शिर्डीला रेल्वे स्टेशन आहे आणि कोपरगाव आणि श्रीरामपूरला देखील आहे. तर आपण बघितलं सरांनी आपल्याला सर्व काही माहिती दिली आहे आणि मला वाटतं की आपले जे काही प्रश्न असतील ते आपल्यापर्यंत त्यांचे उत्तर सुद्धा या ठिकाणी भेटले असेल. मी शेख मोहसिन, मराठवाडा तेज न्यूज, फुलतांबा.